ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि राजकारण न करता सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे अशी भूमिका खासदार संभाजीराजेंनी मांडली। यासाठी स्वतः संभाजीराजे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना भेटणार असल्याचं ते म्हणाले। संभाजीराजेंनी आज बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कापसाच्या शेताची पाहणी केली। केंद्र आणि राज्य सरकारनी मदत कशी करायची असा आक्षेप घेतला जातोय। राज्य सरकार म्हणतं की केंद्राकडे आमचे पैसे आहेत, केंद्र पैसे देत नाही आणि केंद्र सरकार म्हणते की आधी राज्याने मदत करावी। आपण बघतो की अगदी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कलगीतुरा रमलाय। लोक अडचणीत आहेत, नुकसान झालेलं आहे। आता लोक मात्र कन्फ्युजनमध्ये आहेत की आम्हाला नुकसान भरपाई कशी मिळेल। अरे कलगीतुरा का करायला मला आजही कळत नाही। लढाई कॉमन लढाई आहे, बरोबर। हां, ही शेतकऱ्यांसाठी लढाई आहे आणि ज्या शिवाजी महाराजांनी मावळ्याने एकत्र येऊन स्वराज्यासाठी लढले, तुम्ही शेतकऱ्यांच्या लढाईसाठी एकत्र या ना। तुम्ही कुठनं पैसे मिळवायचे ते प्लॅनिंग करा आणि लोकांना सुद्धा समजून देत ना। ही वेळ नाही आहे। आज मी सुद्धा पेपर वाचला, मला वाईट वाटलं की दोघं एकमेकाशी म्हणजे कलगीतुरा चालू आहे, हे बरोबर नाही आहे। आणि म्हणून जे माझ्याकडनं जे करायचं आहे, मी निश्चित देवेंद्रजींना भेटणार आहे, मी मुख्यमंत्री उद्धवजींना भेटणार आहे आणि त्यांना सुद्धा सांगेन हे करू नका, पण आपल्या शेतकरी अन्नदात्याला पैसे कसे देता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या। तुम्ही नुकसान स्वतः बघताय, तुम्ही बांधव। हो, मी निश्चित, मला वाईट वाटायला लागलंय। म्हणजे तुम्ही द्यायलाच पाहिजे। आज नुसतं कुंभारवाडीत नाही, मी काल 3 दिवस मी पूर्ण मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे। सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत माझे सगळे दौरे चालू आहेत आणि फार शेतकरी व्यथित आहे। एवढी अतिवृष्टी त्यांनी केव्हा आयुष्यात पाहिली नाही, एवढा पाऊस केव्हा पाहिला नाही आणि म्हणून जे काही आपल्याला करायचं आहे ते बाकी सगळे कामं थांबले तरी चालतील, पण आपल्याला मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायला। धन्यवाद। तर आपण बघतो की पहिली मदत मिळणं गरजेचं आहे, मग ते केंद्र सरकारने राज्य सरकारने ठरवावं, पण आधी मदत करावी असंच मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे। गोविंद शेळके, एबीपी माझा, कुंभारवाडी, बीड।